नमस्कार, ईटीव्ही भारतमध्ये आपलं स्वागत। आपण पाहत आहात न्यूज टाइम। पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारासाठी आज राज्यात। मोदींच्या दिंडोरी कल्याणमध्ये जाहीर सभा। नाशिकमध्ये कांदा प्रश्नावरून पंतप्रधानांच्या सभेत तरुणांची घोषणाबाजी। संध्याकाळी मुंबईत रोड शो। उद्धव ठाकरे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार टीका। आपल्याला हुकुमशहाचं डिपॉझिट जप्त करणारा विजय हवा। उद्धव ठाकरे यांचं मतदारांना पालघरमध्ये आवाहन। प्रफुल्ल पटेल यांनी मोदींना घातलेल्या जिरेटोपबाबत व्यक्त केली दिलगिरी। यापुढे काळजी घेणार, कोणतीही माफी मात्र मागितली नाही। पटेल यांच्या विरोधात संभाजी ब्रिगेडचा राज्यभरात आंदोलनाचा इशारा। इतिहासकार इंद्रजित सावंत यांनी देखील मोदी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या तुलनेवरून व्यक्त केली नाराजी। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धमकी आणि अवमानकारक आरोप केल्याप्रकरणी माजी पत्रकार केतन तिरोडकर यांना अटक। तिरोडकर यांना 3 दिवसाची पोलीस कोठडी। सचिन तेंडुलकरच्या घरचा सुरक्षा रक्षक SRPF जवानाची आत्महत्या। जळगाव जिल्ह्यातील जामनेरमध्ये रात्रीची घटना। प्रकाश कापडे असं आत्महत्या केलेल्या जवानाचं नाव। महादेव बेटिंग ऑनलाईन ॲपचे धागेदोरे पुणे जिल्ह्यातील नारायणगावपर्यंत। पुणे ग्रामीण पोलिसांनी छापेमारीत 70 ते 80 जणांना चौकशीसाठी घेतलं ताब्यात। राजस्थानमधील निमकाठाणे जिल्ह्यातील खाणीत मोठी दुर्घटना। कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठीची लिफ्ट कोसळली। दुर्घटनेत 14 जण अडकले खाणीत। बजरंगी भाईजान फेम मुन्नी उर्फ हर्षाली मल्होत्रानं 10वीत मिळवले 83% गुण। टोलर्सची केली बोलती बंद। राखी सावंत हृदयाच्या गंभीर समस्येमुळे रुग्णालयात दाखल। तब्येत बिघडल्यानं गंभीर अवस्थेतील तिचा सोशल मीडियावर फोटो व्हायरल। या बातम्यांसह इथेच थांबूया। अधिक माहितीसाठी लॉग इन करा etvbharat.com।